शुभ सकाळ मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मुरबाड तालुक्यातील सिद्धगड या गडावर। आणि आता आपण बेस विलेज आहे उचले, या उचले गावाच्या कमानी जवळ आहे। हे बघा आपल्या माझ्या मागच्या साईडला उचले गाव दिसत आहे। आणि जे हे भीमाशंकर अभयारण्य आहे त्या अभयारण्याच्या दुसऱ्या टप्प्यात हा गड आहे तो मोडला जातो। आणि आपण हे बघा, आपण बघू शकता ही माझी मागची साईड, ही मसा साईडून रस्ता येतो आणि ही इकडची साईड आहे ना, ही दसाईच्या बाजूने येतो। आणि हा या किल्ल्यावर जर यायचा असेल तर तुम्ही कल्याणवरून मुरबाड आणि मुरबाडवरून 21 किलोमीटर अंतरावर हा जो किल्ला आहे तो आहे सिद्धगड। हे बघा, भीमाशंकर अभयारण्यात हा किल्ला मोडत असल्यामुळे या ठिकाणी जे आपले वन्यजीवन विभाग पुणे यांच्यातर्फे बोर्ड लावलेले आहेत आणि त्यांनी खूप सुंदर अशी माहिती आपल्याला म्हणजे तिथे सांगितलेली आहे किंवा सूचना केलेली आहे। ध्वनी प्रदूषण करू नका किंवा आगी लावू नका, झाडांना इजा करू नका, वन्य प्राण्यांना त्रास देऊ नका, कचरा करू नका आणि वन्य प्राण्यांना खाद्यपदार्थ देऊ नका किंवा त्यांच्या जवळ जाऊ नका। आणि या इथून गोरखगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड हे किती किलोमीटर आहेत याची माहिती दिलेली आहे। आणि जी धापडवाडी आहे त्या धापडवाडीतून आपण सिद्धगडाचा प्रवास सुरू करणार आहोत। ती धापडवाडीच शेवटचं गाव आहे आणि त्या गावापासूनच आपण सिद्धगडाला जाणार आहोत। आणि सिद्धगडाला जाताना धापडवाडीच्या पुढे सुभेदार वॉटरफॉल पण लागतो। तो पावसाळी खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे। पावसाळ्यासाठी पावसाळी ट्रेकिंग पण होते आणि एक वॉटरफॉलचा आपल्याला आनंद पण घेता येतो। आणि हा भूषण आहे, हा माझा ट्रेकिंग पार्टनर आहे आणि माझा भाऊ सुद्धा आहे। भरपूर दिवसांनी तो आता ट्रेकिंगला आलेला आहे माझ्या बरोबर। आता आपण आलेलो आहोत धापडवाडीमध्ये आणि हे धापडवाडीचे ग्रामस्थ आहे, हे बघा। आणि या जे काका आहेत ते आपल्या माझ्या मागे दिसणार आहे, त्यांनी सांगितलं की इथे 10 ते 15 घरं आहेत आणि त्यांची सुद्धा कुलदैवत जी वरती देवी आहे ती त्यांची सुद्धा कुलदैवत आहेत। आणि त्यांचा आज वनभोजनाचा कार्यक्रम आहे, तर ते सर्व आज तिकडे येणार आहेत। आणि आता आपण धापडवाडीतून तुम्ही म्हणजे शेवटचं पाणी घेऊ शकता पिण्यासाठी। आणि धापडवाडीतून आपण पुढे जाऊया आणि आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया। आणि काकांना मी खूप खूप धन्यवाद देतो, कारण की त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे। पुढं कसं जायचं, काय करायचं ते त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। भीमाशंकर अभयारण्यामध्ये जे वन परिक्षेत्र अधिकारी आहेत भीमाशंकरचे, त्यांनी असे बोर्ड लावलेले आहेत आणि निसर्ग टिकून ठेवण्याचा संदेश आपल्याला दिलाय आणि आपलं स्वागत सुद्धा केलेलं आहे त्यांनी। आणि आपल्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे। सुंदर असं वातावरण आहे, मस्त वाटतंय। आणि सिद्धगडावर जाण्यासाठी रस्त्यासाठी आपल्याला अशा खुणा लावलेल्या आहेत किंवा ॲरो लावलेले आहेत, त्याचा उपयोग करा म्हणजे आपण व्यवस्थित जाऊ शकतो। सिद्धगड हा गिरिदुर्ग प्रकारात मोडला जातो आणि सिद्धगडाची जर उंची बघितली तर ती 980 मीटर उंची आहे सिद्धगडाची। सिद्धगडाचा जो पाले किल्ला आहे टॉपला, त्या पाले किल्ल्याची उंची 980 मीटर आहे। आणि जी माची आहे त्या माचीची उंची 580 मीटर आहे। आणि मधला जो राजा किंवा राजा पिनाकल दिसतोय, त्या राजा पिनाकलच्या बाजूने आपल्याला खडीतून देवीच्या मंदिराजवळून माचीवर जायचं आहे। आणि माचीवर एक गाव लागतं छोटंसं किंवा वाडी आहे, त्या वाडीवरून आपल्याला पाले किल्ल्यावर जायचं आहे। चला आपण पुढे जाऊया। मुरबाड मधील जे फेमस वॉटरफॉल आहे जो सुभेदार वॉटरफॉल, तर तो या साईडला उजव्या साईडला आहे। हे बघा, आपल्याला इकडनं जर हे केलं तर दिसत आहे, तर तो या उजव्या साईडला आहे आणि आपल्याला इकडं असं डाव्या साईडला जायचं आहे। आणि पावसाळ्यात खूप सुंदर असं वातावरण असतं सुभेदार वॉटरफॉलच्या इथे, खूप मज्जा करता येते, रिस्क पण काही नाहीये। तर आपण आज किल्ल्यावर चाललेलो आहे सिद्धगडावर। तर आपण या सरळ आलो आणि इकडे डाव्या साईडला वळालेला रस्ता तर तोडलेला दिसतोय, त्यामुळे चुकण्याची शक्यता तर वाटत नाहीये। गडावर जायचा जो रस्ता आहे
तो रस्ता चुकावा नाही म्हणून अशा रिबीनी बांधलेल्या आहेत, त्या बघून तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता. पुन्हा एकदा मी आपणास सांगू इच्छितो की गडावर याल तर अशा प्रकारची घाण करू नका, कचरा करू नका. गडाचं पावित्र्य राखण्याचं काम करा. हे बघा, गडाच्या मध्यावर आल्यानंतर आपल्याला दीपांकर सेन नावाचा सोलो ट्रेकर भेटलेला आहे, बदलापूरचा आहे. आणि आता आम्ही तिघेजण बरोबर जाणार आहोत. पुढं आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाक्याचं हे बघा असं खुणा केलेलं आहे. आणि त्याच्या सह्याद्री प्रतिष्ठाननी हे खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि पाण्याचं टाक्याविषयी किंवा रस्त्याचे ज्या ॲरो आहेत किंवा खुणा आहेत त्याविषयी माहिती लावलेली आहे. आणि हे बघा, इथं पिण्यायोग्य पाणी आहे, खूप मस्त आहे आणि थंड पाणी आहे. हे पहिलंच आपल्याला पाण्याचा टाका दिसलाय. इकडे आपल्याला पायऱ्यांचे पण अवशेष दिसतात, पण पावसाळी ह्या इथे धबधबा किंवा पाणी येत असल्यामुळे पायऱ्यांचे अवशेष आता पायऱ्या ते दगडी निघत चाललेले आहेत. की जुन्या काळात इकडे पायऱ्या बनवलेल्या असतीलच, त्यामुळे त्यांचे आपल्याला अवशेष आता दिसत आहेत. जुनं बांधकाम गडाचं तुम्ही बघू शकता. इकडे थोडस ढासळ आहे. सिद्धगडावर हे काय आहे नक्की समजत नाही. तिथे सह्याद्री प्रतिष्ठानचे बोर्ड आहेत, अनामिक समाधी म्हणून. तर मंदिरासारखं आहे पण त्याच्यात काहीच नाहीये, आतमध्ये असं काहीच नाहीये बघण्यासारखं किंवा काहीच नाहीये. आणि हे थडग्यासारखं आहे, पण मागे तिकडे बोर्ड होतं की अनामिक समाधी म्हणून. सिद्धगडावर जी देवी आहे त्या देवीच्या मंदिराजवळ आपण आलेलो आहोत. आणि मंदिराजवळ जे मंदिराचं जे किल्ल्याचे जे प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार, त्या प्रवेशद्वाराजवळ आलं आणि किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार हे पडायला आलेलं. तर सह्याद्री प्रतिष्ठानने ह्या किल्ल्याच्या मुख्य द्वाराला शाबूत ठेवण्यासाठी, व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांनी बघा कसे जे लोखंडाचे बीम लावून त्याला व्यवस्थित केलेलं आहे, म्हणजे तो ढासळायला नको. सह्याद्री प्रतिष्ठाननी खूप चांगलं असं काम केलेलं आहे. जे आपलं गोरखगड आहे त्या गोरखगडावर सुद्धा त्यांनी दरवाजा बसवलेले. असे भरपूर गड किल्ल्यांवर त्यांनी जे गड संवर्धनाचं काम सह्याद्री प्रतिष्ठानने करत असते. मी त्यांना मनापासून धन्यवाद देण्याचं काम करतोय, कारण की जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचं गड किल्ले जपण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठान करत आहे. वन विभागाने इथं बोर्ड लावलेले आहे माझ्या मागच्या साईडला आणि इकडे पण. तर आग लावू नका, कचरा करू नका, पाण्याच्या टाक्यांमध्ये काही खराब वस्तू टाकू नका किंवा आंघोळ करू नका, गडाच्या कड्याकपारींना जाऊ नका, धोकादायक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूचे पावित्र्य राखा किंवा तटबंदी बुरुज यांवर लिहू नका. हे खूप सुंदर अशी माहिती किंवा सूचना केलेल्या आहेत. तर त्या जर तुम्ही आले इथे तर त्या सूचनांचं तुम्ही पालन करा. आणि या बघा इथे विरगळी दिसतात, जे जुन्या काळातले जे वीर आहेत त्या वीरांची माहिती या विरगळी देत असतात. इथे 4 विरगळ्या जर दिसतात मला. आणि वरती देवीचं मंदिर आहे, तर देवीचं मंदिरात दर्शन घेऊ आणि आपण पुढच्या प्रवासाला लागूया. माझ्या मागच्या बाजूला जर बघितलं तर देवाचे स्तंभ आहे काहीतरी, नक्की मला पण नाही माहित, पण देवाचेच आहे. आणि एक विरगळ आहे. आणि या साईडला बघितले तर जुन्या काळातले अवशेष दिसतात, कसलं तरी होल आहे. मला वाटतं इथं बांधकाम असावं. आणि ह्या भरपूर साऱ्या अशा विरगळी आपल्याला दिसत आहेत. आणि जर वरच्या साईडला गेले तर वरच्या साईडला गडाच्या म्हणजे मंदिराच्या बाजूला कोकणीचे अवशेष आहेत. आणि हा देवीचं मंदिर आहे. आणि इकडे पण भरपूर साऱ्या अशा विरगळी आहेत. विरगळीच्या बाजूला इथं गणेशाचं म्हणजे गणपतीचं मंदिर आहे. आणि तिथे हे पण आहे, आपले पिंड पण आहे, शिवपिंड. आणि हे बसायला केलेले बाकडे आहेत. बाकडे तुम्ही बघू शकता. आणि इकडे आपले मंदिर आहे. मंदिर हे पडक्या अवस्थेत आहे, पण इथे
इथे या मूर्ती आपल्याला दिसत आहेत. इथं वाचलं देवीचं मंदिर आहे. पाड्यातील सुंदरराव जे घराणं आहे त्यांचं कुलदैवत आहे. आणि ज्यावेळेस महाराजांच्या काळात जहागीर किंवा वतनदारी असायची, ती वतनदारी झुंजाररावांकडे होती, सिद्धगड परिसराची. पण एक्झॅक्ट कोणाकडे होती हे सांगता येणार नाही, पण झुंजाररावांकडे होती. त्याला एवढं हे केलं तर मुतायला पण येत नाही. इथून जर उलटून टाकलं ना आपण तर समजून जायचं परत खाली पुढे आल्यानंतर हे आपल्याला दगडी गोळे दिसतात, पण ते कसले हे एक्झॅक्टली सांगता येत नाही. आणि इथे हे ग्रामदैवत असावं इथलं. आणि हे नंदी सारखं आपल्याला मूर्ती दिसत आहे, देवाचीच मूर्ती आहे. ती पण एक्झॅक्टली आपल्याला सांगता येणार नाही कसली आहे, पण नंदी सारखा तिचा आकार आहे. आणि हे ग्रामदैवताचं आपण आता दर्शन घेऊया. इथे एक दगडी शिळा आहे, आंब्याचं झाड आहे, त्याच्या बाजूला दगडी शिळा आहे. आणि असा याचं दगडी बांधकाम केलं, चौथरा टाईप बांधकाम केलेलं आहे दगडी इथे. आणि मस्त असं सारवलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे. मित्रांनो, माझ्या मागच्या साईडला सिद्धगड गाव आहे. त्या गावात 10 ते 15 घरं आहेत. आणि तिथे एक विहीर आहे, त्या विहिरीचं थंडगाराचं पाणी आम्ही पिलेलो आहोत. आणि आता आम्ही गडाच्या बाले किल्ल्यावर चाललेलो आहोत. आणि इथे असा बोर्ड लावलेला आहे, त्या बोर्डच्या दिशेने आम्ही जात आहोत गडाच्या बाले किल्ल्यावर. सिद्धगड गावावरून आपण वर आल्यानंतर इथे एक समाधी लागते पाटील बाबांची. आणि त्या समाधीच्या बाजूने असा जर आला तर इथे रस्ता चुकण्याची शक्यता आहे. रस्ता आहे हे बघा, या दगडांच्या खुणा केलेल्या आहेत. वरून असा रस्ता आहे. आणि जर या साईडला बघितलं तर आपण दमदम्या डोंगर दिसतो, इकडे गायदरा घाट आहे. आणि पुढे लिंगी पिनाकल आहे, जे छोटासा दिसतो आपल्याला तो लिंगी पिनाकल आहे. आणि ह्या साईडला जर बघितलं तर आपल्याला गोरखगड दिसतोय. आणि त्याच्या मागच्या साईडला आपल्याला पाडाळे डॅम दिसतोय. आणि मध्ये तिथं त्या घळीमध्ये राजा पिनाकल आहे. आणि त्याच्या मागच्या साईडला भीमाशंकरचा भाग लागतोय. थोडस वर आल्यानंतर इथे एक पाण्याचं टाक आहे. पाण्याचं कुंड बघून बाजूला आल्यानंतर या साईडला इकडे गुहा आहे, ते गुहेकडे जातोय आपण. बघा ही गुहा आहे, इकडे राहू शकतो आपण. 10-15 माणसं जर वस्तीला राहिली तर इथे व्यवस्थित राहू शकतात. आणि हा खालचा गाव आणि परिसर. गडावर असं वर आल्यानंतर देवाची एक शिळा लागते, तिथं दर्शन घेऊन असं पुढे जाऊया झेंड्याकडे. जुन्या काळी इथे कसलं तरी बांधकाम असावं, त्याचा अवशेष आपल्याला दिसत आहे. सध्या त्याची पडझड झालेली आहे, इथे काहीच राहिलेलं नाही, फक्त थोडंसं बांधकाम आपल्याला दिसतंय. आणि इकडे एक झेंडा आहे महाराजांचा. आणि इकडे शेवटचं टोक आहे.
आणि जो खाली दिसतोय तो जांभुर्ड्याचा डॅम आहे. वर आल्यानंतर इथे नंदी महाराज आहे आणि त्याच्या समोरच शंकराची पिंडी आहे. इथे मंदिर असावं पण आता त्याचे फक्त अवशेषच उरलेत हे बांधकामाचे. दर्शन घेऊन पुढे जाऊया. पुढे एक पाण्याचा टाका आहे, खूप खोल असं पाण्याचा टाका आहे. स्वच्छता न राखल्यामुळे एक खराब पाणी आहे इथे. इकडे आजूबाजूचा परिसर बघू शकता. पुढे पण एक पाण्याचा टाका आहे. आपण जर बघितलं तर सिद्धगड हा सह्याद्रीत येणारा गड आहे आणि या साईडला पेठचा कोथळी गड आहे. इकडे बघितलं तर पदरगड आहे. पदरगड स्पष्ट दिसतो, कोथळी गड पण स्पष्ट दिसतो. इथून पुढे गेलं तर भीमाशंकर असं आला. पुढे हा भीमाशंकरच्या बाजूला हा गायदरा घाट आहे आणि या साईडला गायदरा घाट आहे मागे. आणि हा दमदम्या डोंगर आहे. ते दमदम्या डोंगर त्यानंतर पुढे औपे घाट, त्या बाजूला गोरखगड, त्याच्या बाजूला मच्छिंद्र सुळका, त्या बाजूला आपला गणपतीगड, धाकोबा, भैरवगड, महाळशेज, नाणेघाट, जीवदन अशा प्रकारचे गड आहेत. तिकडे डायरेक्ट आपला हरिश्चंद्रगड, त्यानंतर आजोबा त्या साईडला येतात. आणि जर आपण हा दमदम्या डोंगर ह्या किल्ल्याचा इतिहास बघितला तर त्या किल्ल्यावर अवशेष बरेच कमी झालेले आहेत. अवशेष असे काहीच नाहीये. या किल्ल्याची भरपूर अशी पडझड झालेली आहे. आणि या किल्ल्यावर दमदम्या डोंगरावरून इंग्रजांनी ते लास्ट टोके त्याच्यावर हल्ला केला होता आणि तिथली पण बुरुज तो ढासळलेला आहे. आणि इकडे पण तोफेने हल्ला केल्यामुळे इकडे पण भरपूर अशी नासधूस झाली आहे. आणि जो अधिकारी आहे त्याने पूर्ण या गडाची नासधूसच करून टाकलेली आहे. आणि आपले जे वीरभाई कोतवाल आहेत, वीरभाई कोतवालांचं स्मारक पण सिद्धगडावर आहे, पण हा मेन सिद्धगड आहे. आणि ह्या साईडला जर बघितलं तर त्या धबधबा आहे, त्याच्या बाजूला भाई कोतवालांचं स्मारक आहे. आणि 2 जानेवारीला त्यांच्या स्मारकाच्या इथे त्यांना आदरांजली वाहिली जाते सकाळी 6 वाजता. आणि भाई कोतवालांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या बरोबर हिराजी गोमाजी पाटील आणि इतर सहकारी होते. तर त्यांनी इतिहासात असं लिहिलेलं आहे की त्यांनी इंग्रजांच्या म्हणजे तारा तोडणे, त्यानंतर रूळ उद्ध्वस्त करणे, म्हणजे जे याचे साधनं दळणवळणाची साधनं होती त्यांचं ते नासधूस करत. त्यामुळे इंग्रजांची कामं व्यवस्थितपणे होत नव्हती. गायदरा घाट आणि त्यामागचा औपे घाट हा त्यावेळेसचा व्यापारी मार्ग होता. कोकणातून खालून जे जात होते साहित्य ते वरती जात असे. आणि या व्यापारी मार्गे गायदरा घाट किंवा औपे घाटामार्गे वर जात होतं किंवा नाणेघाट मार्गे. तर हा किल्ला त्या घाटांवर लक्ष देण्यासाठी बांधलेला होता. ट्रेड रूट्स होते, त्यांवर लक्ष देण्याचं काम या किल्ल्यावरून केलं जात होतं.